सो मॅनेजमेंट टीमचा डिसिजन आहे. 2 रनशी तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते. आताही मॅचला सुरुवात केली नाही तर आणि काही रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. शेवटचा ऑप्शनल कॉल. मॅचला होती सुरुवात. विजय आणि निलेश ओपनिंग पेअर वाडेकर विरुद्ध बेतवडे. सुपर 8चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल मिस टाइम तर जरूर आहे पण गॅपमध्ये बॉल आहे. मिड विकेट रिजनमध्ये इनफिल्डचा फिल्डर येतोय. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. वाडेकरसाठी चौकार. त्या आधी शक्तीच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे. जेव्हा जेव्हा आपले प्रयत्न संपतात तेव्हा आपल्याला ईश्वर शक्तीची गरज असते. नशिबाची साथ असावी लागते तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या तुमच्या मेहनतीने तुमच्या प्रयत्नांनंतर तुम्हाला जर नशिबाची साथ असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. लॉफ्ट केल्या बॉलला मिड ऑन आत आहे त्याचा फायदा. विजयच्या बॅटमधून आणखी एक चौकार. व्हॉलंटियर्स लक्षात घ्या. बॉल लवकरात लवकर येत नाही त्यामुळे अंपायरचा सिग्नल आलेला. मॅच आपली थांबले त्यामुळे नुकतंच ज्यांचं आगमन होतं आहे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे व्हॉइस ऑफ मोरबी रायगड संदीपजी पाटील सरांच्या ठिकाणी आगमन होतं आहे. संदीप पाटील सर नवनाथ साळुंके सर या स्पर्धेला लीड करतात. आज मुन्नाचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये जो आजच्या संपूर्ण रजनीमध्ये ऐकायला मिळेल. सो 2 चौकार आणि 2 चौकारांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 8 धावा. वाडेकरची खणखणीत सुरुवात आहे. प्लेयर्स कमी आहेत त्यामुळे 30 सर्कलच्या बाहेर फक्त एकच प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय जो आता लॉंग ऑनला. बॅटचा चेहरा उघडला. स्टेप आउट होऊन एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. नो चान्स फॉर फिल्डर. आणखी एक दर्जेदार फटका आहे यावेळेला येतोय विजयचा बॅटमधून. षटकार. दोन चौकार आणि त्यानंतरचा हा इनसाइड आउटचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला वाऱ्यासोबत बॉल जरूर गेलेला पण फटका त्या अगोदर टायमिंग योग्य होतं. विजय शैलीदार फलंदाज आहेत. रेग्युलरची कारकीर्द ज्याची बहरदार आहे आणि दोघंही रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आघाडीला आपल्याला पाहायला मिळायचे. विजय निलेश जे आजही 40+ क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात आपल्याला. बॅकफुटला वेळेला पंच केला. बॉल चालला कवा पॉइंटला. ओहो हा देखील सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. दार बॅटिंग करतोय. सुरुवातीला 2 चौकार 2 षटकार. ओहो क्लासिकल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. गुडघा टेकवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार. मास्टर स्ट्रोक आला विजयचा. हा देखील षटकार.
सुसाट सुटला विजय भोईर. 2 चौकार त्यानंतरचे 3 षटकार. धावसंख्या बहरती सध्या सुरुवातीलाच आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. यावेळेला व्यवस्थित संपर्क नाही बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सो अशा पद्धतीने इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ओव्हरऑल धावसंख्येचा आपण विचार केला तर विजयचा 6 चेंडूंवरती आपल्याला अर्थातच पाहायला मिळाले 5 मोठे फटके, एक सिंगल आले आणि ओव्हरऑल धावसंख्येचा आपण विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतात त्या 27 धावा. 27 फॉल ऑन आफ्टर फर्स्ट ओव्हर. वाडेकर पाहायला मिळाली विजय भोईरकडून. 6च्या 6 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून 2 चौकार 3 षटकार पाहायला मिळालेत. ते थोडे उशिराने आलेले आहेत आणि कुठेतरी ऑलरेडी 2 रनची त्यांना पॅनल्टी देखील आहे आणि या परिस्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विजय भोईरचं आक्रमण जिथे आलेलं आहे त्या 27 आणि +2 पॅनल्टी 29 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वाडेकर संघ बॅटिंग करतोय. निलेशला आताही स्ट्राईक नसेल बिकॉज लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवरती देखील आपल्याला एकच धाव पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे विजय आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 5व्या दिवसाचा खेळ या खेळपट्टीवरती आपण सध्या तरी पाहतोय. या अगोदर देखील आपल्याला जी स्पर्धा पाहायला मिळाली राष्ट्रवादी चषक. सो सरफेसमध्ये थोडा होईना बदल झालेला आहे. मात्र याही परिस्थितीमध्ये असं वाटलं की गोलंदाजांनी खेळपट्टी बेनिफिट देते की काय, कारण मागच्या जवळपास ते 6 दिवस आणि हे 5 दिवस 11 दिवस आपण या खेळपट्टीवरती खेळ पाहतोय. मात्र या परिस्थितीमध्ये केलेली विजय भोईरने बॅटिंग राईज झाला. बॉल अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला. डावा पाय फार पुढे आला होता. आता पूल ड्रिल करून दाखवतोय तो, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. चांगली सुरुवात सेकंड ओव्हरची गोलंदाज सुनील भोईर या गोलंदाजाकडून. सुपर 8चा आजचा दुसरा सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळतोय. लॉफ्ट केला बॉल हवे त्या मिड विकेट मध्ये. फिल्डर तर पाहतोय, जज करतोय. शेवटच्या खेळायला प्रयत्न सफल. सीमा पार. आणखी एक षटकार. फार चांगला फटका. लेन बॉल होता. पिक केला बॉलला. पूल करत असताना मिड विकेटला आलेला षटकार. धावांचा वेग कुठे कमी झाला नाही. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवातीच्या आपण पाहतोय 8 बॉलमध्ये धावफलकावरती 35 धावा. यावेळेला बॉल हलका बाहेर निघालाय. तो जास्त बाहेर टाकलाच होता. तिथून आणि बाहेर दॅट्स अंपायरचा सिग्नल आलेला आहे. तो व्हाईट बॉल आणि या वाईडने धावसंख्या पुढे 36 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या 8 बॉलमध्ये पहिल्या इनिंगच्या धावफलकावरती 36. पॅनल्टीचा 2 धावा देखील ऍड केलेल्या आहेत. वन बॉल बिग हिट निघालाय बॉल. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. विजय भोईरचा बेधुंद करणारा आणखी एक फटका षटकार.
आदरणीय उद्योगपती विश्वनाथ शेटमोसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. यावर्षी खंबीर साथ आहे. नवनाथ साळुंखे, मोतीरामदादा पाटील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलं बॉलला. लॉंग ऑनकडे फिल्डर उपस्थित आहेत. पहिली धाव सहजरित्या सिंगलच्या साह्याने प्रथमतः या डावामध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय निलेश कापसे आणि या सिंगलने टोटल स्कोर सध्या आपण बघितला तर तो 43 धावांचा वेग आपण पाहतोय. 2 रन पॅनल्टीचा ॲट केलेल्या आहेत पण का बॅटिंग केले. 10 बॉल 40 वरती विजय भोईर खेळतोय. तर या डावामध्ये प्रथमतः आलाय निलेश कापसे स्ट्रायकिंग एंडला. येतवडेला धावसंख्येचा वेग कमी करण्यासाठी प्रामुख्याने पहिलं ऑप्शन विकेट लॉफ्ट केलाय. विकेटची चान्स नाही. गॅपमध्ये बॉल आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर विकेट. कापशेची सुरुवात. आलाय षटकार. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत. खरं तर देवाने जेव्हा मल्ल या राक्षसाचा वध केला होता तेव्हा मल्ल या राक्षसाने देवाला केलेली एक मागणी होती की माझ्या मृत्यूनंतर आणि तुझ्या नावा अगोदर माझं नाव लागलं पाहिजे. तेव्हापासून मल्हारी मार्तंड, शिवाई मल्हार ही सर्व नावं आपण मल्हारीला पाहतो. बॉल खाली राहिला. यावेळेला बॉल निघून गेलाय मागे. शेवटचा डॉट आला आणि 2 षटकांच्या खेळाखेरीज बॅटिंग करत असताना टीम वाडेकरचं धावफलक 49 फोनन 49 फोनन 49 धावा ज्यामधल्या एकट्या विजय भोईरच आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल 40 धावा. जवळपास 10 मॅचेसचा शेड्यूल आहे. यानंतर नागाव आणि हेदुटणे या दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. नागाव आणि हेदुटणे यांच्यामध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल.
करेन. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आदरणीय उद्योगपती विश्वनाथ शेटमस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे पर्व आणि या पर्वाचा 5वा दिवस. मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला बेतवडे. 40+ फॉर्मॅट सुपर 8ची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि ओव्हरऑल धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात 49. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. यावेळेला फ्रंट फूटवरती आला होता बॅटर, बट चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. विजयने जबरदस्त बॅटिंग केले. 10 बॉलमध्ये 40 वरती तो नॉट आउट खेळतोय. पाहूयात आपल्याला या मॅचमध्ये अर्धशतक पाहायला मिळते का त्याचं, कारण जबरदस्त काही आतापर्यंत केलेलं आहे. बेतवडेला दुसऱ्या बाजूने विकेटची गरज आहे, कारण विकेट जर आले नाही तर धावसंख्येची गती कमी होणार नाही. एक्स्ट्रा खोरमध्ये लॉफ्ट करायचा होता. बॉल बॅटच्या आत लागला. मिडॉन कडे डबलचा कॉल आहे. कापसे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. पहिला धक्का वाडेकरला. विचार केला तर धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 50 आणि 50 वरती पहिली विकेट. 50ची पार्टनरशिप ब्रेक करण्यात आलेली आहे, पण ज्याने आक्रमक खेळ केलाय तो अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहे, विजय भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गणेश पाटील आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. या षटकातील अजूनही बॉलचा आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत ते 4 बॉल. राऊंड द विकेटने गोलंदाज समोर आलाय. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतो. लॉंग ऑफ कडे डबलचा इथे कॉल आहे. पहिली धाव. ओहो, बॉडीचा बॅलन्स गेला. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ गेला, त्यामध्ये 2 धावा. 2च्या स्थानी धावसंख्या पुढे जाईल. स्कोर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय 52, 52 धावा. आणि इंडिव्हिज्युअल विजय भोईरचा आपण विचार केला तर त्याचा बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे 43 धावा. 13 बॉलमध्ये 43ला नॉट आउट आहे विजय. नागावाणी त्याचबरोबर हेदुटणे यानंतरच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. स्टेप आउट लॉफ्ट केलाय. पुन्हा व्यवस्थित संपर्क नाही. इथे त्याला मारायचं होतं एक्स्ट्रा कव्हरमध्ये. बॉल लॉंग ऑफला डबलचा कॉल आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. 0वरती बाद. गणेश पाटील. डबलचा कॉल, मात्र तो गणेश थोडा उशिराने धावला होता. कदाचित धाव होती नव्हती जर तर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये. मैदानाच्या आत विकेट पडली दुसरी. नवीन फलंदाज संदेश दळवी जो असेल ऑफ स्ट्राईक. विजयकडे स्ट्राईक आहे. ओव्हरऑल टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 53. लॉफ्ट केला. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय. चांगला प्रयत्न शेवटच्या क्षणाला. कॅचही त्याने पकडलीच होती. बॉडीचा बॅलन्स चाललाय, त्यामुळे बॉलला आत ढकललाय. गुड फिल्डिंग अँड गुड एफर्ट्स. फिल्डर त्या ठिकाणी कमलाकर तांडेल. वाह, काय प्रयत्न होते. जवळपास ती कॅच त्याने पकडली आहे, मात्र बॉडीचा बॅलन्स सीमारेषेच्या बाहेर जात होता, त्यामुळे बॉलला आतमध्ये फेकून दिलं. 2 धावसंख्या पुढे चालले 55 वरती. 46 वरती सध्या विजय भोईर. 15 बॉल 46 धावा. नॉट आउट इंडिव्हिज्युअल. मॅचचा चेहरा बंद केला. मिडॉनला बॉल चालल्या. पहिली धाव पूर्ण झालेले, मात्र यावेळेला एका जावेचा प्रयत्न केलेला, बिकॉज या षटकामधला शेवटचा बॉल विजयकडे स्ट्राईक असेल. येस अंपायर. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंकचा सिग्नल अंपायर झालेला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करणाऱ्या वाडेकरचा धावफलक 56 धावा. 56 for 2.
सन्मान एक महत्त्वपूर्ण सूचना जो या स्पर्धेमधला नियम आहे पुढच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी असेल. नागाव आणि हेदुटणे या एका ओव्हर नंतर ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल, ऑपोनंट टीमचा कॅप्टन उपस्थित असला तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला उपस्थित राहायचं. नागावचे कॅप्टन मोतीरामदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हेदुटणेचा कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल, बिकॉज जर या ओव्हर नंतर टॉस जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा तुम्ही उपस्थित नसाल, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र नागावला टॉस विन दिला जाईल. आय थिंक उमेश पाटील आलेले आहेत, मात्र तुम्ही मंचावरती या, तुमची उपस्थिती इथे असणं फार गरजेचं आहे. तीन ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर्स आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यात 56 धावा. जबरदस्त खेळ केला. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये अटॅक केला विजयने. सेकंड ओव्हरमध्ये देखील दोघांनी, निलेश आणि त्याचबरोबर विजयचा अटॅक, निलेशची विकेट पडली, गणेश रनआउट झालेला आहे. मात्र या सर्व गोष्टी आपण बघितल्या तर विजयला स्ट्रायकिंग एंडला आणण्यासाठी केल्या होत्या त्या उर्वरित वाडेकरच्या फलंदाजाने. ॲट द एंड काय पाहिजे असतो, इंडिव्हिज्युअल विजयचा स्कोर झाला तरी चालेल पण वाडेकरच्या धावा झाल्या पाहिजेत. त्यामुळे गणेशने विकेट सॅक्रिफाईस केलेले सध्याचा आलेला फलंदाज तो संदेश तो देखील आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच पाहायला मिळतोय. 5व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेले 5वी संध्या या स्पर्धेची आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिन ठाकूर, संदीप बाने, दशरथ सुरखादे या 3 अंपायर्सना तुम्ही पाहताय. 4th ओव्हरला सुरुवात. कैलास तांडेल, पहिला बॉल, स्लॉग हिट, ऑन साइडला उडवलाय. येते अर्धशतक वाडेकरच्या विजय बोईरचं या स्पर्धेमधलं 4थं. अभिनंदन. कार्यसिद्धी स्नेही जो प्रथम त्याचं पूजन करा, सकळ विघ्ने नष्ट होती, सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. ते विघ्नहर्त्याच्या चरणी आजही नतमस्तक. 5वी संध्या, दुसऱ्या मॅचमध्ये आपण आहोत का बॅटिंग केले. 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं वाडेकरच्या विजयाच्या नावावरती. अंपायरचा सिग्नल वाईड. पहिलं अर्धशतक बेलवलीचं आपण राजेश गायकरकडून बघितलं, 16 बॉल 52. दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं जितू पाटील देसाई, 19 बॉल 56 धावा. तिसरं अर्धशतक आपण बघितलं रोहित म्हात्रे हेदुटणे, रेग्युलर फॉर्मॅट, 21 बॉल 51. आणि सध्याचे 4थं अर्धशतक, त्यानंतरचा हल्ला, 1 मोर विकेट, विजयचा बॅटमधून षटकार. आक्रमण सध्याही सुरू आहे, जे सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळालं. हा डाव कुठे का होईना कचाट्यात सापडला. बेतवडेचा प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण. लाईन खराब, लेंथ खराब, डाऊन द लेग बॉल होता. विकेट किपरने चांगल्या पद्धतीने स्टॉप केला बॉलला, पण अंपायरचा सिग्नल आहे वाईड. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोर ऑन 70. 70 धावा धाव फलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे ज्यामध्ये बॉल अजूनही बाकी आपण बघितले तर 4 बॉल बाकी आहेत.
स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे जवळचे मित्र कल्पेश दादा पाटील याच नागावचे सुपुत्र आहेत आणि जबरदस्त स्कोरिंग. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये रेग्युलर फॉर्मॅट असेल, 40+ फॉर्मॅट असेल. हा फॉलो होता मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल पडला वॅकंट एरियामध्ये. डीपमधून फिल्डर येतात त्या अगोदर इनफिल्डचे फिल्डर पोहोचलेत. 2 धावा सहजरित्या मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्येचा आपण विचार केला. ओव्हरऑल टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 72. 72 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत 3. एदुटणे आणि नागाव दोन्ही संघांच्या कॅप्टन्स आम्ही सहर्ष स्वागत करू. या 3 बॉल नंतर टॉस केला जाईल. बॉल यावेळेला फील्डला हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला. हा डॉट आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी आपण बघितलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल नव्हता. सेकंड ओव्हरमध्ये 2 डॉट आले. थर्ड ओव्हरमध्ये 1 डॉट आला. फोर्थ ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 डॉट आला. म्हणजे 4च डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. आदरणीय वासुदेवजी कान हिदुटणे यांचे आगमन होते. आपले सहर्ष स्वागत. लो फुल टॉस. गॅपमध्ये बॉल निघालाय पण फिल्डर त्या ठिकाणी ऑनसाईडला 4 फिल्डर आहेत. दॅट्स वाय इथे आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज होईल. बाद रन आउट. शेवटचा बॉल इनिंग मधला. राईट झालाय. पोल करायचा होता. आलाय डॉट बॉल. डाव संपला पहिला जिथे वाडेकरने बॅटिंग केली. विकेट पडले त्यांचे 3 आणि धावसंख्या उभारली आहे 73 धावा. 73. टार्गेट आहे 74चा. पण वळूयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. हेदुटणे चला एडुटणे संघाचे संघनायक आणि नागाव संघाचे संघनायक. एडुटणे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. चला नागाव संघाचे संघनायक चला. ते कमिटी मेंबर आहेत. दुसरे या. दुसरे मी सदाशिव शेठ तांडेल यांना विनंती करतोय. बेतोडा गावचे यांना विनंती करतोय या सामन्याचं नाणेफेकी करावं. तर मित्रांनो या स्पर्धेकरता आम्हाला ज्याने विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर असणारं प्रेम ते प्रेमापोटी जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक 40+ अर्जुनभाई पाटील याचकडून 1,11,111 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. नंदुशेठ चौधरी काटे